नमस्कार, प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। राज्यभरातील अंगणवाडी सेविकांसंदर्भात मोठी बातमी समोर आली। मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी बेमुदत संप पुकारला। याआधी 4 डिसेंबर 2023 रोजी राज्यातील अंगणवाडी सेविकांनी राज्यव्यापी संप केला होता। तर यावेळी मानधनात दरमहा 5,000 रुपये वाढ होईल असं आश्वासन देखील प्रशासनाकडून देण्यात आलं होतं। मात्र अद्यापही पगारवाढी संदर्भात कोणताही प्रस्ताव दिला नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली। सेविका आजपासूनच संपावर जाणार आहेत, तर 21 ऑगस्ट रोजी सेविका सरकार विरोधात मोर्चा काढणार असून यामध्ये 2 लाख अंगणवाडी सेविका सहभागी होत आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू झाली। नाशिकच्या दिंडोरीतून या यात्रेला सुरुवात झाली होती। या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार जिल्हानिहाय दौरा करत असून ते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत। अजित पवारांच्या या दौऱ्यात त्यांना धोका असून मालेगाव दौऱ्यावेळी काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं होतं। पोलिसांनी ही सूचना केली होती। त्यानंतर गुप्तवार्ता विभागाच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। बिहारच्या जहानाबाद मखदुमपूर येथील सिद्धेश्वर मंदिरात सोमवारी म्हणजे आज सकाळी चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 5 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने भक्तगण जमले होते। मंदिरात भक्तगणांची मोठी गर्दी झाली होती। तर यावेळी रांगेत उभे असलेल्या भक्तगणांमध्ये धक्काबुक्की देखील झाली आणि त्यामुळे रेलिंग तुटली आणि ही दुर्दैवी घटना घडली। तर ही बातमी तुमच्या कामाची आहे। या आठवड्यात शेअर मार्केटला 3 दिवसांची सुट्टी असणार आहे। शनिवार आणि रविवारच्या सुट्टीशिवाय या आठवड्यात आणखी 1 दिवस मार्केट बंद राहणार आहे। गुरुवारी संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो, त्यामुळे या संपूर्ण देशात या राष्ट्रीय पर्वाच्या निमित्तानं सुट्टी असेल। तर बँका आणि शाळांसोबतच शेअर मार्केट देखील यामुळे बंद असेल। मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील डोंगरी सुभा या गावचा सुपुत्र तन्मय रुचिता रुपेश शेळके याची भारतीय देश सेवेत वायुसेनेच्या अग्निवीरपदी नियुक्ती झाली आणि ही निवड झाल्याबद्दल राजपुरी ग्रामपंचायत व डोंगरी सुभा यंगस्टार मंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला। त्याचे फोटोज आणि ही माहिती आमचे मुरुड प्रतिनिधी संतोष रांजणकर यांनी शेअर केली। याचबरोबर देश विदेशातील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा, लाईक